माफ करा, चौकार खेचण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे अयाज. आणि आता नयन काहीशा दडपणाखाली आलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतो. बॉल पुन्हा एकदा सीधा नीचे जमीन को लग के ट्रैवल किया हुआ है काफी स्पीड पे. इट वाज अ वेरी लवली ग्राउंड शॉट बाय अयाज. कीप इट अप. पुन्हा एकदा नयन अयाज सज्ज आणि सुरेख that was खोलवर a यॉर्कर good पद्धतीचा ball. चेहरा जो Good ball. क्रिकेटच्या पुस्तकातील ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जातो तो म्हणजे यॉर्कर. त्या पद्धतीच्या चेंडूचा मारा केलाय तो नयन याने आणि हा निर्धाव चेंडू चांगला कमबॅक केलाय. कृपया तिकडे जी मुलं खेळत आहेत तर कृपया बॉल इकडे येऊ देऊ नका कारण की ही मॅच चालू आहे. ते एक विनंती आहे तुम्हाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी करताना करतोय तो आपल्या संघासाठी तो म्हणजे नयन. एक अष्टपैलू खेळाडू आहे नयन. आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी करतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते यष्टीरक्षक शुद्धोधन याच्या मार्फत. आणि या षटकातील मायावते काहीसे चेंडू शिल्लक आहेत आणि समोर आहे तो अयाज. पाहूया कशा प्रकारे समाचार घेतोय तो नयन याचा. पुन्हा एकदा खोलवर अयाज. Main wicket has gone. सुरेख शैलेश बैटिंग. एक ऑर्थोडॉक्स प्रकारचा स्पिनर गोलंदाज म्हणून ख्याती आहे ज्याची कल्याणमध्ये तो अमित खोचरे. लंगडा घोडा का जीत गया है. शॉर्ट पिच चेंडू अमित पाटीलकडे गेलेला पाहूया. अमित पाटील आणि गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अमित पाटील कडून. पहिल्या चेंडूवर शैलेश जाधव याने खणखणीत दणदणीत चौकार खेचलाय. शॉर्ट पिच पद्धतीचा होता त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय शैलेश जाधव याने. शैलेश जाधव हा ही एक आक्रमक फलंदाज आहे. पाहूया अमित खोचरे आता लाईन लावून मिळते का. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू परत तो क्षेत्ररक्षक. पाहूया तिसरं यामधील अंतिम सामना. आणि शैलेश कदाचित आपण आशा करतो की कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसावी शैलेश यांना. ओके ते ठीक आहेत. यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. आणि मी डगआउट मध्ये सगळ्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्या दोन्ही संघाचं मोटिवेट झालं पाहिजे त्याप्रमाणे त्यांना चेअरअपही केलं पाहिजे आपण सगळ्यांनी. तर कृपया प्रत्येक बॉल डॉट गेला बाउंड्री गेला तर टाळ्या ह्या नक्कीच झाल्या पाहिजेत याची दक्षता घ्यायची सगळ्या क्रिकेट प्रेमींनी. पुन्हा एकदा अमित टू शैलेश. ओरबी मध्ये चेंडू सुरेख चेंडू शैलेश जाधव यांना काहीसा न समजलेला. आणि मी म्हटलंच होतं की अमित हा एक ऑर्थोडॉक्स पद्धतीचा गोलंदाज आहे. तो आपली लाईन इन लेंथ आणि दिशा ही सारखी चेंज करत असतो. कुठला बॉल लेग स्पिन टाकणार कुठला बॉल ऑफ स्पिन टाकणार हे बॅट्समनला कळत नाही. पुन्हा एकदा आणि सुरेख पद्धतीचा टोलेला चेंडू. पावे किती धावा मिळतात या फटक्यावर. एका धावेने समाधान मानावं लागतंय ते शैलेश जाधव यांना.
आणि आता आहे माझ्या मते दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती संघाची धावसंख्या होते 1 बाद 12. जवळजवळ 6च्या सरासरी रन रेट चाललाय. 6 चेंडू 12 धावा. आणि पाहूया आता तिसरं षटक कोण हाताळतंय. आनंद लोया संघाकडून हा अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्याची जबाबदारी आता माझ्या मते गोलंदाजी स्वरूपात आनंद लोया घेऊन येतोय. माझ्या मते तिसरं षटक हा नयन हाताळतोय. याने पहिलं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं आणि समोरच्या फलंदाजांना अतिशय जखडून ठेवलं होतं आणि सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. तोच नयन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय. पुन्हा 10 ते 12 पावलांच्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या डावीकडून मारा करतील. परंतु समोर आहे आता तोच तडाखेबाज फलंदाज ज्याचे अर्धशतक पहिल्या सामन्यात आपण पाहिलंय आणि ते बॉल कडे आणि पंच स्वेर घोषित करतायत आणि अवांतर धावसंख्येने भर पडते. श्वास घ्या जरा असं प्रदेश सर. ब्रेथलेस कॉमेंट्री फॉर 3 balls. धन्यवाद धन्यवाद राकेश. पुन्हा एकदा नयन वर्सेस पुन्हा एकदा शैलेश. स्वेर मारा. आणखी एक भर काहीतरी एक्स्ट्रा करताना एक्स्ट्राचे नयन रन पाहायला देताना. मिळतोय. ते एक्स्ट्रा पेसच्या नादात आपली लाईन इन लेंथ विसरतोय तो म्हणजे नयन. तर त्याने आपल्या लाईन इन लेंथ वर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण नयनच्या बॉलिंग ऍक्शन आणि आर्म फॉलो थ्रू साठी आणि नक्कीच त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि हा अच्छा सुरेख कमबॅक चेंडू. त्याने घेतलेला आहे. सुरेख कमबॅक केलाय. गुड लेन पद्धतीचा चेंडू होता उसळी घेतलाय आणि सरळ शुद्धधनाच्या हातात शुद्धधन शुद्धधनकडून त्याला compliment. यष्टी रक्षण करतोय आपल्या संघासाठी. नयन तयार तसेच शैलेश शैलेश. तयार. पुन्हा एकदा आणि अंपायरचा आणि- इशारा. आणि मी मगापासून म्हणतोय ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल ही नयनची कमजोरीच राहिली आहे आणि ती कमजोरी अजून त्याला सतवते. पाहूया नयन यावर मात करतो का. आणि हा फ्री हिटचा चेंडू अंतिम सामन्यातली फ्री हिट आहे. स्वप्नील सर तुम्हाला काय वाटतंय. फ्री हिटचा चार शॉट कनेक्ट झालेला आहे पण चेंडू तितकेच आणि महेश चव्हाण यांच्याकडे गेलेला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो पाहायला मिळतोय तो महेश चव्हाण यांमार्फत. आता समोर आहे तो डावखुरा फलंदाज हेमंत पाहूया चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतो का आणि लेफ्टी आपल्या रायटी संघाला कॉम्बिनेशन. कुटपत नेऊन ठेवतोय. फिल्डिंग सजवताना नयन लेफ्ट आर्म बॅट्समन लेफ्ट आर्म बॅट्समन समोर आहेत नयनच्या आणि हा कनेक्ट सुरेख झालेला आहे. चेंडू मागे पाहूया किती धावा टोलला. मिळतात. कदाचित नो Gap मॅन्स ने मार लँड दिया मध्ये है, चेंडू 4 रन के ट्रॅव्हल लिए. होतोय आणि एक खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतोय तो आणि आनंद लोया आता फाईन लेगच्या दिशेने जात आहे तो म्हणजे अमित पाटील. आता क्षेत्ररक्षण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आहे लॉंगन आहे मिड विकेट आहे. पाहूया नयन कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पुन्हा आणि एकदा अटोलेला चेंडू. आहे पाहूया लॉंगनकडे. किती धावा मिळतात या फटक्यावर. तिथे समोर आहे संतलाल याची सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि संघासाठी 2 धावांची बचत करतायत 2 धावा रोखतायत ते म्हणजे संतलाल. तर या क्षेत्रासाठी त्यांच्या खरोखर त्यांना टाळ्या झाल्या पूर्ण पाहिजेत. समर्पण मॅच मध्ये पाहायला बघत आहे. आणि जर आपण कालपासून बघितलं तर प्रत्येक प्लेयर या प्रत्येक सामन्यामध्ये आपला आणि एक shot उचललेला आहे. चेंडू किशोर यांच्याकडे किशोर आणि संतलाल बॉल वरती. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला संतलाल यांच्या मार्फत. फायनलचं प्रेशर असूनही क्षेत्ररक्षण जर आपण बघितला स्वप्नील सर तर प्रत्येक स्कोर अपडेट प्लीज. स्कोर सांग. तर प्रत्येक प्लेयर 24. 100% देतोय. 24-24. दिस इज द स्पिरिट. अजून एक शॉट उचललेला आहे किशोरकडे. किशोर काय करे. किशोर काही करू शकणार नाही. दणदणे बाउंड्री लाइन के बाहर 6 रन.
26. 26. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत्या 26 आणि या इनिंग 3-0. 30. 30 सॉरी 30 ना 30. 30. ओव्हर फायनलच्या सामन्यातील पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक घेऊन येतोय. लास्ट ओव्हर चल रहा है इस मैच का. अंतिम षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि ते षटक हाताळण्यासाठी आनंद लोया टीम कडून कोण येते ते पाहूया. कृपया टाइमपास करू नका. कॅप्टन आपलं बहुत ही टाइम जा रहा है. टाइम वी हॅव आय ऑन क्लॉक. कृपया टाइमचा विचार करा. फलंदाजांनी टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला फायनल उरकून लवकरात लवकर बक्षीस समारंभ पार पाडायचा आहे अजून एक इनिंग आणि अजून एक इनिंग ही बाकी आहे. आता अंतिम षटक हाताळलं जात आहे ते स्वतः संघनायक आनंद लोया आणि अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं षटक. या षटकात किती धावा जमा करतोय शैलेश जाधव आणि हेमंत पाहूया. येणाऱ्या काळच ठरवेल की 6 चेंडू आणि किती धावा गोळा करतायत. आतापर्यंत 10च्या सरासरीने यांचं हे षटक निर्णायक षटक ठरताना बघायचंय आपल्याला. फायनलच्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आनंद लोया घेऊन येत आहेत. पाहूया 6 चेंडू आणि किती धावा गोळा करतात शैलेश जाधव. शॉर्ट पे मध्ये शॉट उचललेला आहे आणि हा उत्तुंग षटकार. चौकार. षटकार आहे. चौकार. चौकार. आणखी एक शॉट घुमवण्याचा प्रयत्न आणि मागे टोलवलेला आहे. नक्कीच रिझल्ट त्याचा 4 रनांसाठी जाताना बघतो आपण. सलग 2 इशारा बाउंड्री लाईन कडे 4 रनांसाठी चौकार. शैलेश जाधव अंतिम सामन्याचा प्रेशर तो झेलतोय. आणखी एक शॉट मारण्याचा प्रयत्न मारता मारता पडले पण नक्कीच त्याचा रिझल्ट मिळताना 4 रनांसाठी 3 चेंडू शैलेश. 3 चौकार. चौकारांची आतिषबाजी पाहायला शैलेश जाधव याने सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार खेचलेत. एक अतिशय पारी खेळतोय आपल्या संघासाठी. बॉल अपडेट स्कोर अपडेट प्लीज. 42. शैलेश जिस हिसाब से शॉट मार रहे हो वैसी फास्ट जीआरएन की एंट्रीज भी चाहिए हम लोग को. हाँ शॉट तो बहुत जोरदार लग रहे हैं. मंडे देखेंगे. वो अजून एक शॉट बॅक हँडला साठी नक्कीच रिझल्ट त्याचा 4 रनासाठी. 4 बॉल मध्ये 4 चौकार मिळाले आपल्याला. अब आनंद क्या करेगा. दडपणाखाली पाहूया 2 चेंडू
कशा प्रकारे हाताळतोय आनंद लोया आणि आपल्या समोर षटकाचे तसा शेवटचे set दोन चेंडू. batsman आहे धगधग वाढताना आणि काय हा मिळेल पुन्हा result? टोला चेंडू पाहूया शॉट चलेला आहे. हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतो 5 बॉल मध्ये सलग. 5 चौकार. सलग. Superb. This is a tribute for my family. Superb. चला नेक्स्ट प्ले. ते आनंद लोया टीमला आणि शैलेश जाधव तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की तुझ्या नावावर आज 3ऱ्या पर्वात रेकॉर्ड झालेला आहे सलग तोही अंतिम सामन्यात 6 चेंडू आणि 6 चौकार. हा रेकॉर्ड कायम तुझ्या नावावर राहील आणि जोपर्यंत तो कोणी मोडत नाही तोपर्यंत तो तुझ्याच नावावर राहील. अखंडित रेकॉर्ड. नक्कीच त्यांच्या मोटिवेशन साठी त्यांची फॅमिली. पहा इमोशनल मुवमेंट आपल्याला इथे त्यांच्या पाहायला डोळ्यामध्ये मिळतोय. अश्रू बघून. शैलेश जाधव अँड फॅमिली त्यांच्या सपोर्ट साठी आले असताना Superb, आणि superb. त्यांचा जो Cheer up, yeah, cheer जो up. खेळ त्यांनी दाखवलाय तो खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांच्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी त्यांना मोटिवेट करूया की तुझा खेळ शैलेश आम्हाला पुढेही असाच पाहायला मिळेल आणि तू आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करशील आणि संघाला विजय दिशेने नेशील हीच आमची अपेक्षा playing तुझ्याकडून 11 in आहे the field. आणि तुझ्या next फॅमिलीला batsman, तू आज please be दाखवून ready. दिलंय की मी का खेळतो. We आणि have त्या clock तुझी ticking. मुलगी तेवढी सेलिब्रेशन करते की माझे बाबा आज मैदानात खेळतायत आणि त्यांच्या नावावर आज रेकॉर्ड झालाय तोही अंतिम सामन्यात Very सलग good. 6 चेंडू 6 चौकार. बाळा बाबांसाठी तू काय म्हणशील. हिप हिप बाबांसाठी तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. हिप हिप हुर्रे. सर्व बॅटिंग टीम आपल्याकडे वेळ कमी आहे. ओपनिंग बॅट्समन ओपनिंग बॅट्समन शुद्धधन आणि त्यांच्या जोडीला येत आहेत अमित कोचरे. 55 टू विन 24 चेंडू आणि 55 धावा. 55 धावांचं टार्गेट फायनल साठी सेट झालं आहे. बॅटिंग पेअर इन द फील्ड अमित कोचरे आणि शुद्धधन आणि पुन्हा एकदा बघू शकतो आपण शुद्धधन 55 धावाचं टार्गेट घेऊन डोक्यावर चाललाय. काय पाहतो स्ट्रॅटेजी मध्ये चेंज आहे आनंद लोयांच्या. आता ओपनिंगला गेलेत शुद्धधन आणि अमित कोचरे मॅन फ्रॉम कल्याण गोल्ड व्हॅली ऑर्थोडॉक्स स्पिनर. आता पाहूया फलंदाजीमध्ये काय करतो ते आणि दनादन शुद्धधन. पाहूया जशी तू या आधीचे सामने खेळलेस तोच खेळ आम्हाला तू दाखवशील आणि प्रेक्षकांचा मनोरंजनाची पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट बॉल झालेला आहे. पहिला चेंडू एक विष्णू आपल्या पहिला स्पेल साठी. तर राकेश तुला काय वाटतं 23 चेंडू 55 धावा आव्हान तर कठीण आहे. जोपर्यंत सिद्धधन तिथं आहे सगळं काही पॉसिबल आहे आणि हा शॉट गमवलाय अगेन 1 डॉट बॉल. सतत सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत ते विष्णू याचंही तेवढं कौतुक करायला लागेल. आपल्या कॅप्टनच्या संघनायकाच्या भरोसा ठेवून तो आपली कामगिरी करतोय आणि सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि तितका समोर
आणि पुन्हा एकदा आणखी माझ्या मते पंच आपले हात पसरवतात आणि पहिली अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा भर पडते, एका धावेने भर शाहरुख खान पडते स्टाईल आणि वाईड. खातं उघडतं एका धावेने. धावसंख्या होते 1 बिनबाद 1. पुन्हा एकदा शुद्धोधन पाहूया विष्णूचा समाचार घेतो का, विजयासाठी 55 धावांची गरज आहे त्या प्रकारची खेळी करतो का. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल शॉट पाहूया मागे किती धावा शुद्धोधन मिळतात. याचा आणि काय हा मिळेल माझ्या result? मते षटकार. 6 रनांसाठी षटकार. शुद्धोधन आहे तितका ताकदीचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा Shot गोलात चेंडू. मारलेला आहे बॉडी body line कडे. निघतात. मिडविकेटने चेंडू तितकं आणि चांगलं मस्त क्षेत्ररक्षण fielding त्या करतोय ठिकाणी. तो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो उबेश आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय. Fielding साठी हा तत्पर. अंतिम सामना आहे तेवढं दडपणही आहे प्रत्येक क्षेत्ररक्षकावर, परंतु ते आपलं 100% देतात या मॅच मध्ये. अमित खोचरे याने टोलवला चेंडू आणि फक्त निर्धाव प्रकारचा चेंडू टाकलाय तो. विष्णू याने सुरेख गोलंदाजी करतोय तो. विष्णू आता आहे समोर तो अमित खोचरे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. समोर आहे सिबिल. इथे गचाळ काहीसं fielding. फंबल Final पाहायला मध्ये असे मिळतंय. fumbles. तितकं चांगलं बॅकिंग होतंय ते खूप. श्रीराम जाधव यांच्या मार्फत. मस्त cover up केलं सुंदर. श्रीराम यांनी. हेच म्हणतात, यालाच म्हणतात की फायनलचं दडपण आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण Cover पाहायला up. मिळतंय ते श्रीराम रुद्र यांच्या मार्फत. श्रीराम सावंत सोनू सरांचा सॉरी ज्येष्ठ मुलगा. श्रीराम सोनू सर कुठे आहेत? सोनू सर सोनू सरांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे पुन्हा. पाणी आलं. स्कोर अपडेट्स आर कमिंग. सोनू एक सर ओव्हर अंती. मुलगा बघा प्रेक्षणीय खेळ दाखवतोय. स्कोर प्लीज. एक ओव्हर अंती 10 रनांची कामगिरी आतापर्यंत. एक षटक. काय म्हणतात? माझ्या मते पंच जर स्प्रे त्यांना मेडिक स्प्रे दे दे. भागो जोर से भागो. कैन वी कॉल फॉर नेक्स्ट बैट्समैन और व्हाट? नहीं, उनको डिसाइड करने दो टीम मैनेजमेंट. कमर में मोच. जो डिसीजन रहेगा दोनों कैप्टन्स का रहेगा. सो अंपायर्स प्लीज हरी अप. अंधे के आंख में काजल. प्लीज हरी अप. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पंच अजून 18 चेंडू फेकायचे बाकी आहेत. लोकी आपल्या विशिष्ट आणि बॉलिंग आता- कौशल्यासोबत सज्ज आणि झालेला आहे पहिल्यांदा- बॉलिंग साठी. आता पहिल्यांदाच सामना करतोय लोकेंद्र याचा तो म्हणजे शुद्धधन, एक आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि ओव्हर द हेड गेलेला आहे. गुगली चेंडू होता. गुगली समझ में नहीं आया क्या? जर त्याच्या बॉलिंगची शैली आपण पाहिली तर उत्तम फ्लाइट देतो. Flight plus बॅट्समनला अल्फेन लिबे दाखवतो, परंतु बॉल काय बॅटवर येत नाही. पुन्हा एकदा खट्टा आणि मीठा हा पुन्हा एकदा ball, निर्धाव again चेंडू. dot ball. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग लोकीचा पूर्णपणे पकड या मॅच मध्ये आता येताना दिसते. मी म्हटलं स्लो टाकून तो बॅट्समनला ललचवतोय, परंतु बॉल काय बॅटवर येत नाही त्यांच्या. पुन्हा एकदा चला गपचले बागा. शॉट मारण्याचा प्रयत्न. आणि- मस्त असा बॉल. तिसरा चेंडू निर्धाव. लोकी आपल्या विशिष्ट बॉलिंग कौशल्यासोबत सिद्धूधनला काही पर्याय ओपन ठेवत नाहीये. प्लीज फील्ड क्लिअर करा. मॅच रनिंग आहे प्लीज. 10 मिनिटात 2 ओव्हर आहेत फक्त. प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. अमित तू इकडे ये. आपण आपले ओके ओके कवर अप. थँक्यू गाईज. फक्त 10 मिनिटं द्या आम्हाला.
शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 16 चेंडू शिल्लक असावे माझ्या प्लेइंग मते. 11 आपल्या टाइमचं मर्यादा पाळायची आहे. कुठेही वेळ व्यत्यय येता कामा नये. आणखी एक बॉल बन, बॉल काउंट्स नाही. वाईट चेंडू, वाईट. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलकडे. एक निर्धाव वाईट एक चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावसंख्या मिळते. पहिली अतिरिक्त धावसंख्या दिली आहे ती लोकांनी पुन्हा एकदा. आणि शॉट हा मारलेला चेंडू आहे पॉईंट बाउंड्री लाईन कडे. मिळतात. दोन प्लेयर त्याच्या मागे क्षेत्र- धावत आहेत. उमेश आणि उमेशनं उमेश. क्षेत्ररक्षण विशिष्ट प्रकारे केलेलं आहे. खरंच स्ट्राईक वरती आहेत कल्याणचे अमित कोचरे. जर जर आयाची टीम पाहिली तर क्षेत्ररक्षक आपल्या गोलंदाजाला तेवढीच चांगली साथ देत आहेत. सुपर्ब साथ देत आहेत. मस्त अशी पकड ठेवलेली आहे आयास सरांनी मॅच मध्ये. फ्लोटिंग आणि हिट हा केलेला आहे मागे. चौका. मस्त असं जजमेंट घेऊन साइड काढून मागे बाउंड्री लाईन ट्राय करत आणि रिझल्ट ही मिळालेला आहे. शेवटचा बॉल बघू आपल्याला काय बघायला मिळेल. लोकी विरुद्ध अमित कोचरे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. दुसरं षटक आहे. आणि हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि दुसरं षटक संपल्याची जबरदस्त घोषणा बॉलिंग करतायत. स्पेल खतम करत लोकी. बिग शैलेश- अप्लॉज फॉर लोकी. शैलेश, विशिष्ट आपल्याकडे वेळ खूप बॉलिंग कमी आहे. कौशल्य दाखवत आपल्याकडे. आयाच कावरे या संघाला विनंती करतोय. नेक्स्ट तर बॉलर कृपया आहे आपले बॉलर त्वरित तयार ठेवायचे आहेत. पट कृपया वेळ पट घालव. चटापट. आता बोलण्यात वेळ घालवू नका. टीम मीटिंग घेऊ नका. पटापट आपल्याला 12 चेंडू आणि किती 12 चेंडू आणि 39 धावा. 12 बॉल 39 रन्स टू विन. अंतिम सामन्यातील काही चेंडू शिल्लक आहेत. आणि हा पुन्हा शॉट एकदा मिस केलेला आहे. स्विंग आणि मिस. शुद्ध ध्वनी याला काहीसा सूर गवसत नाही. अजय सर, ज्या फलंदाजाने मागील सामन्यात शैलेशचा आज दिवस आहे. पुन्हा एकदा शुद्ध दंड गमवलेला आहे. मागे रिझल्ट आहे 4 रनांसाठी. 4 अंपायरचा इशारा 4 रनांसाठी. रनांकडे. मॅच चालू ठेवा. फटाफट फटाफट. पुन्हा एकदा शॉट फुल टॉस उचललेला आहे. आकाशात बॉल. लोकी त्याच्या मागे. खणखणीत बॉडी लाईनच्या मागे 6 रन. 6 चेंडू. मी विनंती करतो की आपले जे टीममेट्स आहेत, बाकीचे टीममेट्स आहेत, त्यांनी कृपया त्वरित बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. मी विनंती करतोय जे इतर आपले खेळाडू आहेत, बॉल द्या आपले फटाफट. खेळाडू आहेत, तर कृपया जर सगळ्यांनी जर आम्हाला सहकार्य करा. सहकार्य केलं तर बाउंड्री लाईनचा ताबा घेऊन बॉल लवकरात लवकर आपल्या मैदानात आपल्याला देता येईल. तर कृपया प्लीज बॉल काउंट प्लीज. बॉल काउंट 2 to go. टू गो. तर मी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करतोय की जेणेकरून तुम्ही पुन्हा अजून एक फुल टॉस. पाहूया बघूया किती काय रन मिळेल. आणि- आई शपथ. काय फिल्डिंग प्रदर्शन एक नंबर. लोकी द लोकी हिमसेल्फ. एक बॉल ना 7 बॉल 1 to go. 1 टू बॉल 7 चेंडू 22 धावा. 7 बॉल मध्ये 22 धावा. धावा असं समीकरण झालं. अमित कोचरे आणि caught behind. कॉट बिहाइंड होता. आयास कावरे कोणतीही
6 बॉल मध्ये 22 पाहिजे. 6 चेंडू 22 धावा. समोर आहेत तडाखेबाज फलंदाज शुद्धोधन. सोनिया मॅडम, शुद्धोधनच्या खांद्यावरती 22 आपल्या प्रत्येक रनांचं पर्वात धनुष्य ठेवलेलं एक आहे. नवीन हिरो मिळतो, तो म्हणजे शुद्धोधन. ह्या पर्वातला जो हिरो आहे तो म्हणजे शुद्धोधन. आपल्याला नवीन हिरो मिळालेला आहे. शुद्धोधन पाहूया. उमलेला आहे आणि अंपायरचा इशारा व्हाईट वाईट बॉल. लोकी आपल्या विशिष्ट बॉलिंगच्या कौशल्यामध्ये 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. कुठेही जाऊ नका. अजूनही शुद्धोधन आपल्या फलंदाजीवर आहे. पुन्हा एकदा पाहूया. पहिला चेंडू षटकार आणि घेतलाय. षटकार. षटकार. बॉल 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 बॉल. पाच बॉल 15. शॉट. सुरेख प्लेयर चेंडू पाहूया किती धावा मिळतात. आणि समोर आहेत ते शैलेश. 2 धावा मिळतात का? बरोबर 2 धावांची ऍडिशन केलेली आहे त्याच्यामध्ये. शुद्धोधन हा well played. सामना रोमहर्षित होणार यात काही शंकाच नाही. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आणि जोपर्यंत 4 बॉल शुद्धोधन 13. आहे, शुद्धोधन 4 ला आहे, 13 पाहिजे. तोपर्यंत आव्हान. 4 चेंडू 13 धावा. 2 षटकारांची गरज आणि तोही शुद्धोधन. यासाठी काही पुन्हा एकदा शुद्धोधन यांनी miss आणि केलेला आहे plan बॉल miss. लोकीचा. सुरेख 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 फलंदाजी. समीकरण बदलताना दिसत आहेत. लोकी त्याच्या हातामध्ये बॅट ठेवताना 3-13 3-13. 3 ला 13 बॉल अभी 13 तेरा या रन्स. मेरा. 3 चेंडू या बॉलवर सगळं ठरेल. आणि आणि पुन्हा हे एकदा जरा 6 विशिष्ट चेंडू. प्रकारे- 6 6. चेंडू. षटकार खेचला. सगळे वाट पाहत आहेत तुझी. शुद्धोधन finishing ची. मिनिराज. एकदा. आणि हा पाहूया किती धावा मिळतात. 2 रनांची मागणी आहे आणि मिळतात का? मिळालेले आहेत. आणि आता कुठेही जाऊ नका. एक Last चेंडू winning run. 6 धावा. एक चेंडू 6 धावा. 1 शॉट. 1 शॉट अवे. 1 शॉट. 1-6 1-6 1-6. कुठेही जाऊ नका. क्षणोक्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना पाहूया. लोकेंद्र की Last ball शुद्धोधन. batting. पाहूया. आणि हा Shot. हार्ड लक Superb. अयाज कावरे.